आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिन 16 मे 2024 गुरुवार 14 दिवस। मग देव म्हणाला, रात्रीपासून दिवस विभागण्यासाठी आकाशाच्या आकाशात दिवे असू दे। पहिला अध्याय 14 वचन। चौथ्या दिवशी देवाने आकाशात दिवे तयार केले। आकाश जे अंत्यरिक्त होते ते सूर्य, चंद्र आणि ताऱ्यांनी निर्मात्या देवाने सुंदरपणे सजवले होते। मग देवाने 2 मोठे दिवे केले, दिवसावर राज्य करण्यासाठी मोठा प्रकाश आणि रात्रीवर राज्य करण्यासाठी कमी प्रकाश। त्याने तारेही निर्माण केले। अध्याय 16 वचन। देवाने त्यांची अमर्याद बुद्धीने आकाशात चकाकणारे छोटे आणि मोठे तारे निर्माण केले। प्रकाशाची सौम्य चमक प्रदान करण्यासाठी चंद्र आणि सूर्य सर्व जीवित प्राण्यांना प्रकाश आणि उष्णता प्रदान करतो। राजा डेव्हिड देवाची स्तुती करतो आणि म्हणतो, ज्याने मोठे दिवे निर्माण केले त्याची दया सदैव टिकते। दिवस राज्य करण्यासाठी सूर्य कारण त्याची दया सदैव टिकते। चंद्र आणि तारे रात्री राज्य करतात कारण त्यांची दया सदैव टिकते। स्तोत्र 136 अध्याय 7-9 वचन। पृथ्वीवरील प्रत्येक अस्तिक देखील दिव्यासारख्या असावा। प्रेषित पौलांची अशी इच्छा आहे की तुम्ही विकृत पिढीमध्ये देवाची मुले यावे, ज्यांच्यामध्ये तुम्ही जगामध्ये दिव्यासारखे चमकता। फिलिपियन्स 2 अध्याय 15 वचन। तू या अंधकारमय जगाचे प्रकाश होशील काय? तुम्ही परराष्ट्रीयांना तुमच्या प्रकाशाने जीवनाचे वचन घेऊन ख्रिस्ताकडे आणला का? जेव्हा तुम्ही सूर्याकडे पाहता तेव्हा तुम्हाला त्यात त्रिमूर्ती दिसून येते। हा आकाशात उंच अग्नीचा गोला आहे। सूर्यापासून येणारी किरणे, त्यांची किरणामुळे निर्माण होणारी उष्णता, स्वर्गात उंच असलेला सूर्यदेव पित्याकडे निर्देश करतो। पृथ्वीवर येणारी सूर्याची किरणे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे निर्देश करतात आणि त्यांची किरणाची उष्णता पवित्र आत्म्याकडे निर्देश करते। त्रिएक देव आपल्यापैकी प्रत्येकामध्ये म्हणजे आत्मा आणि शरीर कोणत्याही डागशिवाय आणि पवित्रतेमध्ये त्रिमूर्तीचे रक्षण करण्यास सक्षम आहे। सूर्यप्रकाशाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांना तो शक्तिशाली वाटतो कारण तो प्रति संकेत 1,84,000 मैल वेगाने प्रवास करू शकतो। प्रकाश हे सत्य आहे यावर ध्वज सहमत आहे। ईश्वरनिष्ठ पुरुष पुष्टी करतात की पवित्रता प्रकाश आहे, पण आम्ही घोषित करतो की ख्रिस्त येशू हा पवित्र प्रकाश हा, कारण परमेश्वर देव सूर्य आणि ढाल आहे। परमेश्वर कृपा आणि गौरव देईल। कोणतीही चांगली गोष्ट तो रोखणार नाही। जे सरळ चालतात त्याच्यापासून स्तोत्र 84 अध्याय 11 वचन। प्रभू येशू म्हणाला, मी जगाचा प्रकाश आहे। जो माझे अनुसरण करतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याला जीवनाची प्रकाश मिळेल। जॉन 8 अध्याय 12 वचन। हा तेजस्वी तारा होता ज्याने ज्ञानी माणसांना येशूच्या जन्माची वेळी त्यांच्याकडे नेले। देवाचे मुलांनो, प्रभू येशू धार्मिकतेच्या सूर्याप्रमाणे तुमची अंतःकरणे आणि मने प्रकाशित करो। पुढील चिंतनासाठी श्लोक। मग नीतिमान त्यांच्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाश येतील। मॅथ्यू 13 अध्याय 43 वचन। दिवसासाठी बायबल वचन सकाळी 2 राजे 24 अध्याय 25 अध्याय, संध्याकाळी जॉन 5 अध्याय 1 से 24 वचन।
धन्यवाद.